मामांची मर्यादा होती महाराज की आपल्या मेंढी माऊलीला जेवढं नुकसान केलंय त्याची नुकसान भरपाई होईपर्यंत मामानं त्या पाटलाच्या विरोधात एक शब्द काढला नाही महाराज. वेळ संपली महाराज. नको नको ते पाटील बोलू लागलं. मामानं सांगितलं रांडाच्या आता इथून पुढे एक शब्द बोलशील तर याद राख. आतापर्यंत मी गप होतो त्याचं एक कारण होतं की तुझ्या पिकाचं जे काही नुकसान झालंय, तुझ्या धानात जी काही माझी मेंढी माऊली जाऊन तुझ्या जे काही धान्याचं नुकसान झालेलं होतं ते नुकसान भरून तो मागण्याऐवजी तो नको नको ते अभद्र बोलला, माझ्या मेंढक्याला मारला. तुझ्या नुकसानाची परतफेड होईपर्यंत हा बाळू धनगर गप होता. तुझ्या बोलण्यानं तुझ्या नुकसानाची परतफेड झालेली. आता इथून पुढे जर तुझ्या तोंडातनं एक जरी शब्द निघला तर या बाळू धनगराची गाठ आहे महाराज. एवढे बाळू मामा बोलले पण उन्मत्त होता पाटील महाराज. उन्मत्त पाटील होता. काय करणार म्हणला तू काय करणार म्हणला. एक काय 10 शब्द बोलणार म्हणला. बाळू मामाने महाराज आकाशाकडे बघितलं. आपल्या पायात ती चप्पल महाराज हातात घेतली आणि या धर्मीला त्या सूर्यदेवाला महाराज आकाशातल्या देवाला आज्ञा केली आणि सांगितलं 33 कोटी देवानं तुमच्या साक्षीनं हा मेटक्या गावामध्ये मी भंडारा केलाय. अरे उन्मत्ताने वागणाऱ्यांना मी पहिलं सांगितलंय नीती सोडू नका, नीतीने वागावे कमी नाही होत. आणि उन्मत्ताला हा बाळू धनगर शासन केल्याशिवाय राहत नाही महाराज. हा पाटील माझ्याशी उन्मत्ताने वागतोय. तुमच्या साक्षीने सांगतोय 6 महिन्याच्या आत हा पाटील पिसाळ्या कुत्र्यासारखा जर चौटळून प्रत्येकाच्या मागं भू करून जर नाही मेला तर नाव बाळू धनगर सांगणार नाही महाराज. आणि पायातलं पायतान या जमिनी मारलं. तू साक्षी नाही म्हणला, तुझ्या साक्षीला सांगतोय अन्याय त्याला केला तर मी केला तू ठरव. हा जर 6 महिन्याच्या आत हा पाटील पिसाळ्या कुत्र्यासारखा अंगावचे कपडे फाडून जर सगळ्याकडे भू करत नाही पळाला तर नावाचा बाळू धनगर सांगणार नाही महाराज. आणि तेच या मेटके गावामध्ये महाराज 6 महिन्याच्या आत 1.25 महिना ओलांडला महाराज. 1938ला संत सद्गुरू बाळूमामाने महाराज मेटकं सोडलं ते पुन्हा मेटक्यामध्ये बाळूमामा समाधी घेत तर मेंढी माऊली घेऊन गेले नाही महाराज. आणि 6 महिन्याच्या आत तो पाटील महाराज 1.25 महिन्यातच येडा पिसा झाला महाराज. अंगावरची कपडे फाडली महाराज. येड्यागत असं प्रत्येकाला भू करत जसं पिसाळ्या कुत्र्याची अवस्था असते महाराज ती अवस्था त्या पाटलाची झाली. 6 महिन्याच्या आत तो पाटील गर्तप्राण झाला महाराज. ही ताकद संत सद्गुरू बाळूमामाचे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग भले, बोला बोला माता सत्यवा देवीच्या नावानं सांग भले. हा देव सर्वसामान्य नाही महाराज. संत सद्गुरू बाळूमामा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले ना महाराज काय सांगू आता. संतांचे उपकार एवढे उपकार संत सद्गुरू बाळूमामाचे महाराज सांगता येणार नाही. एखाद्या व्यक्तीला जर महाराज लग्न होऊन 4, 5, 10, 12, 15 वर्ष झाले असेल आणि मुलबाळ नसेल महाराज आणि ती व्यक्ती जर महाराज स्वपत्नी पती पत्नी दोघं येऊन संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणावरती नतमस्तक झाले ना महाराज. आपल्या अंतकरणातली इच्छा महाराज संत सद्गुरू बाळूमामाला सांगितली. 1 कोटी मेंढी माऊलीच्या गळ्यात बांधली महाराज. आणि संत सद्गुरू बाळूमामाच्या साक्षीनं माता सत्यवा देवीच्या साक्षीनं ती वटी महाराज त्या माता माऊलीच्या वटीमध्ये दिली ना तर वर्षाच्या आत मूल होते महाराज. ही ताकद बाळू धनगराची आहे महाराज. संत सद्गुरू बाळूमामा हे देव सर्वसामान्य नाही महाराज. प्रत्येकाची मनोरथ पूर्ण करण्याचं कार्य हे संत सद्गुरू बाळूमामा करतायत महाराज. प्रत्येकाला या बघ्याचे कारभारी सांगतात तुमची काय समस्या आम्हाला सांगू नका, तुम्ही सत्यवा देवीला सांगा, तुम्ही संत सद्गुरू बाळूमामाला सांगा महाराज. कसली समस्या असू द्या तुमची दूर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. मग त्यासाठी संत सद्गुरू बाळूमामाने सांगितलं की जो कोणी माझ्या मेंढी माऊलीची सेवा करेल महाराज, जो कोणी माझ्या मेंढी माऊलीची सेवा करेल त्याच्या केसाला पण मी धक्का लागू देत नाही महाराज. त्याच्या केसाला पण धक्का लागून देत नाही महाराज. ही ताकद संत सद्गुरू बाळूमामाची आहे महाराज. एवढं सोपं नाही महाराज. संत सद्गुरू बाळूमामाची ताकद जर तुम्हाला सांगायचं असेल महाराज कालचा आणि ताजा चमत्कार आहे महाराज. या बघ्याचे कारभार करत असताना गेली 30 वर्ष आपल्या घरादाराचा मुलाबाळाचा त्याग करून महाराज बघा नंबर 1 चे कारभारी म्हणून आज आपल्याला उपस्थित आहेत महाराज. सुरेश अण्णा ते आपल्या महाराष्ट्र प्रांताचे नाही महाराज, कर्नाटकचे आहेत महाराज. त्यांनी आपल्या राष्ट्राचा विचार केला नाही, तालुक्याचा नाही, जिल्ह्याचा नाही, गावाचा नाही. फक्त मला माझ्या मामाची सेवा करते, फक्त मला माझ्या मेंढी माऊलीची सेवा करते महाराज. निरपेक्ष भावनेने महाराज मेंढी माऊलीची सेवा गेली 30 वर्ष झालं.
बघा नंबर 1 ची कारभारी करतात महाराज. आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये महाराज मेंढी माऊलीची सेवा करत असताना गेल्या वर्षी महाराज ज्यांना उपकारभारी म्हणून पद प्राप्त झालं, अन्नाच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कार्य केलं महाराज. मेंढी माऊलीची सेवा असेल, तुमच्या आमच्यासारख्या आल्या नलेल्या भाविकांची समस्या सोडवण्याचं कार्य असेल महाराज. बाळूमामाची ताकद किती आहे तुम्हाला ताजा चमत्कार सांगतो महाराज. संत सद्गुरू बाळूमामाची ताकद आहे का? कालच महाराज संत सद्गुरू बाळूमामाची सकाळची आरती झाली जळूर तळाव महाराज. आणि मामांच्या तळावर महाराज वाईट शक्तीला ताकद आपण म्हणतो नाही बरं का, पण काही जागेचा दोष असेल, काही तुमचा आमचा दोष असतील महाराज, ते दोष काढण्याचं कार्य हे खांद्यावर वच घेऊन महाराज दुसऱ्याचं दुखणं आपल्या खांद्यावर घेण्याचं कार्य कारभारी करतात महाराज. एकतर इतर बग्यामध्ये नेम आहे महाराज की 1.25 महिना सेवा झाल्याशिवाय ते रिंगण टाकता येत नाही. पण आल्या नल्ल्याला माणूस आहे महाराज. माता मावल्याला 1.25 महिने राहून सेवा करता येत नाही. अगदी प्रेमळ स्वभाव महाराज. अन्नाच्या खांद्याला खांदा देऊन कार्य केलेले अमोल कारभारी महाराज खेळ बाळवणीचा भाविक आहे महाराज. या दोघांनी विचार केला की 5 दिवस सेवा झाली की 6व्या दिवशी महाराज रिंगण टाकायचे. अहो काही त्या व्यक्तीची वाईट शक्ती महाराज या लोकांवर कशी अटॅक होती बघा. संत सद्गुरू बाळूमामांची काल आरती जळवणीच्या तळाव झाली महाराज. आणि अटॅकचा प्रकार महाराज उपकारभाऱ्याच्या जीवनामध्ये येऊन धडकला महाराज. साक्षीला शेतमालक आहेत आपल्या जळवली गावचे शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल महाराज, यांच्या त्या चॅनल मध्ये सगळं शूट झालेलं आहे महाराज. ते दृश्य ते संत सद्गुरू बाळूमामाची ताकद सांगतो महाराज तुम्हाला. त्यांच्या तळावरती हातपाय आखडलेले होते महाराज. संत सद्गुरू बाळूमामांचं नामस्मरण मृत्युंजय नामाचा जप महाराज. या बघ्याचे कारभारी महाराज साथीला होते. त्यांनी सांगितलं मामा गेली 30 वर्ष झालं तुमची मी सेवा करतोय. गेली 30 वर्ष झालं तुमची मी सेवा करतोय. माझी जर सेवा खरी असेल, मी जर माझ्या मुलाबाळाचा त्याग केलेला खरं असेल, मी माझ्या घरादाराला त्याग केलेला खरं असेल, माझ्या खांद्याला खांदा लावून सेवा करणारा माझ्या मुलासमान असणारा हा उपकारभारी याच्या केसाला बी धक्का लागला नाही पाहिजे महाराज. गाडीत बसल्याबरोबर महाराज त्या उपकारभाऱ्यानं महाराज मामाला साकडं घातलं. कारभाऱ्यानं सुरेशाने साकडं घातलं महाराज. ही जी दुसऱ्याची बला आमच्या बोकांडी आलेलं आहे, आम्ही त्यांनाच संकटमुक्त करतोय. आम्ही आज्ञाचं पालन मोडत असेल, काही प्रसंग बघून आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय मामा. आमची चूक झाली, आम्ही लेकरे, आम्हाला पदरात घे महाराज. त्यांच्या जोडीला हे शेतमालक होते नरसाळे महाराज, शहाजी नरसाळे. परत हे आता जे शीट होते महाराज शांतीलाल महाराज कोळेकर, हे जळवली गावचे निश्चिम हनुमंतरायाचे भक्त आहेत महाराज. त्यांची ही हनुमंतरायाची त्यांच्या जीवनामध्ये केलेली सेवा महाराज, त्यांच्या मांडीवरती तो व्यक्ती होता महाराज. त्यांनी सांगितलं हनुमंतरायाला आतापर्यंत जेवढी काही तुझी सेवा केली असेल, नित्य नेमानं दिवा लावला असेल, ही जर माझी सेवा खरी असेल आणि निरपेक्ष असेल महाराज, तर जो कारभाऱ्यानं बाळूमामाला फोन केलाय तो पण मी तुला करतो हनुमंतराया. आमचा कारभारी, आमचा हा भक्त, तुझा सेवक उद्या तुझ्या तळावर आला पाहिजे. बाकीचं आम्हाला काय सांगायचं नाही महाराज. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला माता सत्यवा देवीच्या नावानं. महाराज विश्वास बसणार नाही. ज्या वेळेस गाडीत टाकलं ना महाराज, त्यावेळेस पूर्णपणे त्यांच्या देहामध्ये प्राण नव्हता महाराज. कारभारी साक्षीला आहेत महाराज. आताही त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहते महाराज. त्यांना आज दिवसभरामध्ये जो काही त्रास झाला महाराज, मुलासारखं प्रेम, बाप आहे म्हणून कुठल्याही गोष्टीची महाराज दगद करू नका. तुम्ही भरपूर दिवस सेवा केली, अगदी मुलगा सुद्धा आपली काळजी करणार नाही एवढी माझी त्यानं सेवा केली महाराज. आणि बाळूमामाला साकडे घातलं महाराज. करकमला नेले आयुष्यामध्ये टाकलं ना, नेले आयुष्यामध्ये टाकलं महाराज. पण बाळूमामाची ताकद तुम्हाला सांगतो महाराज, एका तासात शुद्धीवर आलं महाराज. एका तासात तो व्यक्ती शुद्धीवर आला महाराज. आणि 2-3 तासात तो सगळ्याला बोलू लागला, प्रत्येकाकडे बघू लागला महाराज. आणि आज सकाळी तो व्यक्ती महाराज तळ घालवायला त्या जागेवरून तळाची पाठवणी करायला महाराज स्वतः 4 चाकी घेऊन महाराज जळवलीमध्ये आला. हा तळ त्यांनी वाटायला लावला महाराज. आणि डॉक्टरच्या आज्ञा म्हणून महाराज 4-5 दिवस त्यांना सांगितले की जास्त दगदग
करू नका महाराज, आराम राहा. म्हणून महाराज मामांचं दर्शन घेऊन मामांच्या तळाची पाठवणी करून तो व्यक्ती त्याच्या घरी सुखरूप आहे महाराज. ही ताकद संत सद्गुरू बाळूमामाचे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, सांग भले, बोला बोला माता सत्यदेवीच्या नावानं. सांग भले. मृत्यूच्या दारात जर संत सद्गुरू बाळूमामा माणसाला माघारी आणत असेल महाराज, तर मामांच्या तळावर दान धर्म करायला काय अडचण आहे? मामांच्या तळावर महाराज अन्नदान करायला काय अडचण आहे? मामामध्ये एवढी ताकद आहे महाराज, फक्त आपण ते आजमावली पाहिजे. आपलं काहीतरी समर्पण पणाला लावलं पाहिजे महाराज. आपण केलेली शक्ती, आपण केलेली भक्ती महाराज, आपल्या भक्तीमध्ये किती ताकद आहे महाराज, हे काल अण्णाने पण अनुभवलं. मी करतोय हे बाबा, कुठंतरी ह्याचं सार्थक झालं. बजरंग बलीने बी महाराज दररोज हनुमंतरायाला वाट लावलेली, त्यांना पण वाटलं ना की मी दररोज दिवा लावतोय, त्याचं काहीतरी आज चीज झालं महाराज. तसं आपण दररोज मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करतो मेंढक्या हो. फक्त तुम्ही जास्त वेळ मोबाईल मध्ये घालवताय, त्यामुळे तुमची कुडी, तुमची संकट जायला. तुम्ही जेव्हा जेवढं तुमच्या पोटाची तुम्हाला काळजी लागते ना महाराज, तुम्हाला सकाळी जेवण बरोबर 2 वाजल्याच्या भूक लागते, तशी माझ्या मेंढी माऊलीला सुद्धा भूक लागते महाराज. इतर बागेतल्या मेंढ्या बघा तुम्ही महाराज, काय ते मेंढके प्रेम करतात, फक्त खांड मालकापाशी मोबाईल आहे इतर बाग्यामध्ये. पण तुम्हाला या कारभाऱ्याने मोकळ्या मनानं परवानगी दिली. जेवढं मोबाईलवर प्रेम करताय महाराज, तेवढं माझ्या मेंढी माऊली प्रेम करा. तुम्हाला 6 महिने सेवा करायची गरज नाही गाड्या. आणि तुम्ही जर जास्त वेळ महाराज 70% वेळ जर तुमचा त्या मोबाईल मध्ये घालवला आणि माझ्या मेंढी माऊलीकडे दुर्लक्ष झालं ना, तुम्ही 6 वर्ष सेवा करा. मामाच्या साक्षीनं सांगतो महाराज, तुमचं संकट जाणार नाही गाड्या, नाही जाणार महाराज. तुम्ही तुमचं संकट घेऊन संत सद्गुरू बाळूमामा करायला महाराज. काय गरज आहे मोबाईलची तुम्हाला महाराज? एरवी तुम्ही मोबाईल वापरलाय, मोबाईलनं संकट तुमच्या टकोऱ्यावर आहे महाराज. काय झालंय, मोबाईल मध्ये तुम्ही चांगलं काही बघतच नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि त्याच्यामुळे तुमचं मेंढीवर लक्ष राहत नाही महाराज. मेंढी माऊलीला कुठलं कुकरू पेलंय, कुठलं पेलं नाही, कोणचं पाणी पेलंय, कोणचं नाही महाराज. मी 2 महिने झाले या बघत आहे महाराज. प्रामाणिकपणे सांगा माई मावलो, तुम्ही उरा आल्यानं पाट्या भरल्या तिथं नेऊन ठेवल्या, कोणाला फ्री वाटलं पेनाचं मारा. हा अन्याय झाला तुमच्याकडे, माझ्या साक्षीनं बघितलंय महाराज. आज तुम्ही प्रत्येक पिलाची काळजी घेतली नाही महाराज. त्याला बोलता येत नाही, नवं जागा आहे महाराज, कुठं पाणी ठेवलंय माहित नाही, खाण्याच्या नादात काय कुकरी पाणी पिली का नाही याची तुम्ही काळजी केली नाही महाराज. तुम्हाला काही रोजानं लावलेलं नाही महाराज. त्या हाजरीतल्या बायाच्या 7 ते 1 तास झाला की 5 मिनिटं पाणी प्यायचं. आम्ही जेवत नाही का? त्यांना म्हणलं करा 2 वाजेपर्यंत, आम्ही जेवत नाही. तुम्हाला जेवायला मोकळं म्हणा नाही, तुम्हाला जेवायला प्रत्येक मेंढक्याला सांगले महाराज. प्रत्येकाची समस्या हो की आम्ही सेवा करतो ना, आमच्याच मागं संकट का? अरे देवाच्या दारात बाळूमामाने सांगितलंय स्वर्गाची वाट आणि या बाळू धनगराची वाट, बाळू धनगराच्या तंबूची वाट येत आहे. ज्या व्यक्तीला सुख पाहिजे, ज्या व्यक्तीला स्वर्ग प्राप्ती पाहिजे, ज्या व्यक्तीला संकट नको महाराज, त्यानं माझ्या तंबूची वाट करायला सांगितली. काय करा, त्यानं माझ्या तंबूवर या. जो मनोभावे माझ्या तंबूवर येईल आणि माझ्या तंबूवर आल्यानंतर अन्नदान करेल, माझ्या तंबूवर आल्यानंतर माझ्या मेंढी माऊलीची जीवापण सेवा करेल महाराज, त्याच्या केसाला पण हा बाळू धनगर टाका लावून देणार. यमक पण ताकद नाही महाराज. काल यम आला नव्हता का जवळ, आला नव्हता का महाराज? पण त्या यमाची सुद्धा ताकद झाली नाही महाराज. त्या यमाला सांगितलं याला गरज आहे, याला माझी गरज आहे, त्याच्या हातून अजून सेवा करायची, तुला अधिकार नाही याला न्यायचा महाराज. जेवून गेलेला त्या व्यक्तीचा परत आला महाराज. रक्ताची उलटी झालेला माणूस जगतो का कुठं? जुळवली पत्र करकमपर्यंत जातो 2 वेळा त्या व्यक्तीच्या रक्ताच्या उलट्या झाली, साक्षीदार आहे 2 महाराज. तो माणूस आज त्याच्यात स्वतः गाडी चालवत तळावर गेला. ही ताकद बाळू धनगराची आहे महाराज. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल, बोला बोला बाळूमामाच्या नावानं, सांग भले, बोला बोला माता सत्यदेवीच्या नावानं, सांग भले. बाळूमामा हा सर्वसामान्य देव नाही महाराज. बाळूमामाला फक्त तुम्ही समर्पण द्या, बाळूमामावर तुम्ही भार घाला, बाळूमामाच्या तळावर मेंढी माऊलीची सेवा करा. येताना चारा आणा, धान्य आणा महाराज, मेंढकेला भाकरी आणा. आणि जेवढं काय आपल्याला बाळूमामाला दिलंय महाराज, त्यातला काही भाग बाळूमामासाठी तुम्ही दान करा महाराज. बाळूमामा हे सर्वसामान्य दैवत नाही महाराज. बाळूमामाच्या हयातीमध्ये बाळूमामा महाराज प्रत्येक भक्ताला सांगायचे की तू निरपेक्ष भावनेच्या मेंढी माऊलीची सेवा करण्याच्या मामांच्या मुखामध्ये शब्द होता महाराज. प्रत्येक बारीच्यानं मामा भाविकाला सांगायचं तुझी समस्या मेंढी माऊलीला सांगायची. मी काय देव
आज आपण बडू मामाच्या पायात देव म्हणून पडतो तर देव पदाला प्राप्त झाले, पण मामा जेव्हापर्यंत होते तोपर्यंत सांगायचं तुझं दुखणं काय आहे ती त्या मेंढी माऊलीला सांग. आणि आज बिकारमध्ये आपल्याला ते सांगतात महाराज. ऐका, संत सद्गुरू बाळू मामाने त्या पाटलाला शाप दिल्याबरोबर तो महाराज मृत्युमुखी पडला महाराज. पण संत सद्गुरू बाळू मामाच्या जीवनामध्ये असंख्य किस्से घडले महाराज. संत सद्गुरू बाळू मामा स्वतः आपलं जीवन जगत असताना महाराज, आपलं जीवन जगत असताना ज्या वेळेस संत सद्गुरू बाळू मामाने महाराज आपली मेंढी माऊली महाराज पावसाळ्याच्या दिवसामध्ये, हे जे आता आपण सरकारी रान फॉरेस्ट म्हणतो ना महाराज, त्याला गायरान म्हणतो, काय भागात फॉरेस्ट म्हणते त्याला. तर त्या पूर्वीच्या काळामध्ये महाराज इंग्रजाचा काळ होता मामांच्या हयातीमध्ये. 1946 ला आपला देश स्वतंत्र झालाय महाराज, आणि 66 ला मामाने समाधी घेतली. पण मामांचा जीवन कालखंड इंग्रजाच्या काळामध्ये गेलं महाराज. इंग्रज सरकार महाराज एवढे त्रास करायचे महाराज, एवढे त्रास करायचे. पण संत सद्गुरू बाळूमामा महाराज निश्चित पांडुरंग परमात्म्याची भक्ती करायचे. काय जे असेल ते तुझे, यात माझं काय नाही म्हणून सांगायचे. संकट येऊ दे, अडचण येऊ दे, संत सद्गुरू बाळूमामा स्वतः पांडुरंगावरती ओझे घालायचे महाराज. आणि संत सद्गुरू बाळूमामाने पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या गायरानामध्ये महाराज, त्या फॉरेस्टमध्ये मेंढी माऊली नेली महाराज. आणि ज्या वेळेस ती मेंढी माऊली गायरानामध्ये नेली महाराज, आणि ते शासकीय अधिकारी नेमलेले असतात महाराज, की ते वृक्षतोड होते किंवा पशु त्याची ही करतात म्हणून महाराज त्या गायरानासाठी महाराज शासकीय अधिकारी नेमलेले होते. आणि मामा तर ते शासकीय अधिकारी आल्याने त्यांनी सांगितलं, धनगारा अरे याच्यामध्ये तुला सोडण्याचा अधिकार नाही, कुणाची परवानगी घेतली, कुणाला विचारून तुझी मेंढी याच्यामध्ये सोडली महाराज, आत्ताच्या आता बाहेर हाकल म्हटल्याबरोबर संत सद्गुरू बाळूमामाने मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करत संत सद्गुरू बाळूमामा राहिले महाराज. विठ्ठल नामाचा जप करत असताना तो सरकारी अधिकारी म्हणला, बहिराय का काय रे धनगरा, तुला बोलतोय म्हणलं मी, आत्ताच्या आता मेंढ्या बाहेर हाकलतोय का या बंदुकीतल्या गोळ्या घालून तुझ्या समोर मेंढ्या मारू महाराज. हा शब्द त्या सरकारी अधिकाऱ्याच्या मुखातून बाहेर पडल्याबरोबर बाळूमामाला राहवलं नाही महाराज. बाळूमामाचं एक सूर्यदेवाला सांगणं होतं महाराज. बाळूमामानं आपली नजर आकाशाकडे फिरवली महाराज, आकाशाकडे फिरवली आणि या धरणी मातेकडे बघितलं आणि त्या सरकारी अधिकाऱ्याला सांगितलं, महाराज साहेब, ही भूमी जरी शासकीय असली तर याच्यावरती जो चारा आलाय हा निसर्गाने दिलेला आहे, आणि निसर्गाने दिलेली देणगी याच्यावर अधिकारी हा माझा मेंढी माऊलीचा आहे महाराज. हे मामा त्या शासकीय अधिकाऱ्याला सहज बोलले महाराज, आणि त्याला राग आला. हे म्हणलं, मला अक्कल शिकवायला लागला का, तुला सांगितलेलं कळतंय का नाही, आत्ताच्या आता बाहेर काय, नाही तर गोळी घालतो म्हणून महाराज त्या शासकीय अधिकाऱ्यानं मामाच्या समोर मेंढी माऊलीवर बंदूक रोखली महाराज. आणि ज्या क्षणाला त्यानं बंदूक रोखली महाराज, आणि आता गोळी मारणार, खटका वाढणार, एवढ्यात महाराज त्या मेंढी माऊलीचं रूपांतर माझ्या संत सद्गुरू बाळूमामामध्ये सिंहामध्ये आणि वाघामध्ये करून टाकले महाराज. जेवढ्या मेंढ्या होत्या तेवढ्या त्या साहेबाला महाराज सिंह आणि वाघ दिसू लागले महाराज. हातातली बंदूक खाली पडली महाराज, काय करावं कळेना. बाळूमामाला तळपायच्या मस्तकाला गेलेली होती महाराज, आणि तो शासकीय अधिकारी महाराज बंदूक खाली टाकून आपल्या गाडीकडे पळाला. गाडी चालू करणार, गाडी जवळ जाणार महाराज, एवढ्यात मामाची दृष्टी त्या गाडीवर पडली महाराज. आणि तसंच बॉम्बस्फोट झाल्यावर महाराज भडकावतो ना, तसा त्या गाडीचा स्फोट झाला महाराज. दृष्टीतली ताकद बाळूमामाच्या महाराज. आणि तो साहेब पुन्हा संत सद्गुरू बाळूमामाला शरण गेला. मी तुम्हाला ओळखलं नाही, तुमच्याकडे एवढी दैवी शक्ती आहे, मला माहित नव्हतं, मला माफ करा, माझी चूक झाली. तुम्ही बिनकुशाल, जोपर्यंत निसर्ग तुम्हाला साथ देतो तोपर्यंत तुमच्या मेंढी माऊलीला हा चारा खाऊ द्या महाराज. हे स्वतः त्या शासकीय अधिकाऱ्यानं मामाला महाराज विनंती केली महाराज. एवढी ताकद संत सद्गुरू बाळूमामामध्ये महाराज. म्हणून बोला बोला बाळूमामाच्या नावानं बोला बोला माता सत्यवा देवीच्या नावानं. संत सद्गुरू बाळूमामा हा सर्वसामान्य जीवन आहे महाराज. म्हणून सर्वांना विनंती आहे, प्रत्येकानं येत असताना चारा कोणाच्या घरी असेल, लहान मुलांसाठी चारा, मेंढक्यासाठी, मेंढी माऊलीसाठी, ज्या ज्या भाविकांना वाटतंय बाबा की आपलं भाग्य उजाळावं, अशा सर्व भाविकांना विनंती की खांड मालकाशी, कारभाराशी आज चालू संपर्क साधा. आपल्या शेतामध्ये, आपल्या पिकामध्ये ज्याची इच्छा असेल त्याला, कोणाला जबरदस्ती नाही महाराज.
प्रत्येकानं आपलं मनोगत व्यक्त करून आपल्या शेतामध्ये प्रत्येकाच्याच घरी देव जाईल असं सांगता येत. कारण देव हा भाग्यवान माणसाच्या घरी जातो महाराज. भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्याची वाट पायी रघुनंदन. 2 वेळा संत सद्गुरू बाळूमामा या बग्यामध्ये या शेतामध्ये येऊन गेलेत आणि आता ही 3ऱ्यांदा संत सद्गुरू बाळूमामा या बग्यामध्ये आले. त्यामुळे सर्व भाविकांना विनंती आहे की उद्यापासून येताना मेंढक्यासाठी माता माऊलींनी 2-2 भाकरी चपात्या, मेंढी माऊलीसाठी चारा पाणी आणि मेंढक्यांनी आपलं संकट दूर व्हावं याच्यासाठी जे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन करून मेंढी माऊलीची सेवा करा अशी सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी, तुम्हा उपस्थित सर्व भाविकांच्या चरणी, माझ्या माता पित्यांच्या चरणी, संत सद्गुरू बाळूमामांच्या, माता सत्यवदेवीच्या, कारभाऱ्यांच्या, मेंढक्यांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आणि तुम्हा सर्वांना आतापर्यंत गेली 10 वर्षात या बघा नंबर 1चे जे काही आरती असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, चमत्कार असेल महाराज, सर्व या शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल मध्ये महाराज शूट झालेला आहे. ज्यांना कोणाला घर बसल्या मोबाईल मध्ये शॉर्ट व्हिडिओ बघण्यामध्ये वेळ घालवलं, त्या हिंदी मालिका बघून तुम्ही येडे झालात, ते पैसे कमवून महाराज श्रीमंत झाल्यात, त्यात वेळ घालवत बसण्यापेक्षा संत सद्गुरू बाळूमामाचं चरित्र तुम्हाला घर बसल्या बघायला मिळतंय. शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनल एवढं तुम्ही सर्च करा महाराज, तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलला संत सद्गुरू बाळूमामांचा चमत्कार बघायला मिळतील. एवढी तुम्हा सर्वांच्या चरणी विनंती करून झालेली सेवा संत सद्गुरू बाळूमामांच्या व तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.